30 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी बारामतीमध्ये दाखल होण्यापूर्वीच वरुणराजाची हजेरी, पावसातही वारकऱ्यांचा उत्साह कायम। तर राज्यसभा खासदार सुनेत्रा पवारांनी पालखीचं दर्शन घेतलं। बारामतीच्या बऱ्हाणपूरमध्ये रोहित पवारांकडून तुकोबारायांच्या पालखीचं सारथ्य, पालखी सोहळ्यामध्ये रोहित पवारांनी धरलाय फुगडीचा पेट। पंढरपुरात भाविकांसाठी उभारलेल्या पत्राशेडची चंद्रकांत पाटलांकडून पाहणी, दर्शन रांगेतील भाविकांसोबत चंद्रकांत पाटलांनी साधलाय संवाद। पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या महापूजेचा मान मंदिरामधील 11 पुजाऱ्यांना, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेश शेळके यांची माहिती। दिंडीमध्ये आतापर्यंत 1,90,000 वारकऱ्यांवर आरोग्य उपचार, वारकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून रुग्णसेवा। ज्योतिबाच्या मुख्य मूर्तीचं दर्शन 5 दिवसांसाठी बंद राहणार आहे। 7 तारखेपासून 11 तारखेपर्यंत ज्योतिबाच्या मूर्तीचं दर्शन बंद राहील। पुरातत्व विभाग मुख्य मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया करणार। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या रथाचं सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं। पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह जिल्ह्यातील नेते उपस्थित। पालखीचं निरास्नान झाल्यानंतर पोलीस दलाकडून शासकीय मानवंदना। माऊलींच्या पालखीचा आज फलटणच्या लोणंदमध्ये मुक्काम, भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण। नाशिकच्या गोदा घाटावर विविध संघांकडून आता ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे। घाट सत्तेचा गैरवापर करून तोडला जात असल्याचा पुरोहित संघाचा आरोप। संभाजीनगरात भाजप आणि ठाकरे गटामध्ये तोडाफोडीचं राजकारण सुरू। भाजप ठाकरे गटाच्या 2 माजी महापौरांना फोडण्याचा प्रयत्न करत आहे। नंदकुमार घोडिले आणि अनिता घोडिले यांना फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजू शिंदेंचे शिवसेना प्रवेशाचे बॅनर झळकलेत। शहरातील वेगवेगळ्या भागात कार्यकर्त्यांनी स्वागताचे बॅनर लावले। अहमदनगरमध्ये खासदार निलेश लंकेंच्या जनआक्रोश आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। आंदोलनस्थळी दुधाच्या कॅनची हंडी आणि कांद्याच्या माळा घालून कांदा आणि दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे। अहमदनगरमध्ये खासदार निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंकेंचा आंदोलनामध्ये सहभाग। राणी लंकेंकडून चूल मांडून स्वयंपाक करत सरकारचा निषेध। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केल्याबद्दल मंत्री धनंजय मुंडेंचं परळीमध्ये स्वागत। महिलांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत। मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग। वाशिममध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत जनजागृती। योजनेसाठी कोणत्याही व्यक्तीला पैसे देऊ नयेत, लाऊडस्पीकरवरून माहिती। नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आदिवासी संघटनेच्या आंदोलनाला पालकमंत्र्यांची भेट। पालकमंत्री अनिल पाटलांनी आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेतल्यात। आंदोलक मागे घेण्याची विनंती आंदोलकांनी केली आहे। जळगावच्या चाळीसगावमध्ये बस स्थानकासमोरील खड्डा बुजवण्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीकडून भीक मागवा आंदोलन। खड्ड्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्ग लागावा यासाठी हातात फलक घेऊन प्रशासनाचा निषेध। परभणीच्या पूर्णा इथं पाणी प्रश्नावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक। मनसेकडून महानगरपालिकेसमोर धरणं आंदोलन। पाण्याचा प्रश्न बिकट असल्यानं कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मनसेची मागणी। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये विविध मागण्यांसाठी धनगर समाज आक्रमक। मागण्या मान्य न झाल्यास मेंढ्या घेऊन पंढरपुरात आंदोलन करणार, सरकारला इशारा। जळगाव जिल्ह्यात 5 दिवसानंतर मुसळधार पावसाची हजेरी। भुसावळ, मुक्ताईनगर पावसाचा जोर वाढलेला आहे, तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा। अहमदनगरच्या भंडारदरा परिसरामध्ये पावसाचा जोर कायम। सततच्या पावसामुळे परिसरातील धबधबे प्रवाहित, धरणांच्या पाणी पातळीत वाढ। तळ कोकणात शेतकऱ्यांचा शेतात दशावतार सादर करतानाचा व्हिडिओ व्हायरल। हातात फावडं घेऊन दशावतारी राजाची झलक मारणारा हा बळीराजा सर्वांचंच लक्ष वेधतोय। लातूर जिल्ह्यामधील 1,500 शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम बँकेतच। ई-केवायसी न केल्यानं शेतकरी पीक विम्यापासून वंचित। परभणीत या आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे कापूस, सोयाबीन पिकं बहरलीत। शेतकऱ्यांकडून अंतर्गत मशागतीची कामं सुरू। भुसावळच्या शेतकऱ्यांकडून मागच्या वर्षी साठवून ठेवलेला कापूस विकायला सुरुवात। वर्षभर कापसाला भाव मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी। नांदेडमध्ये खरीप हंगामात शेतकऱ्यांची सोयाबीन लागवडीला सुरुवात। जिल्ह्यामध्ये 4,53,000 हेक्टरवर सोयाबीनची
लागवड होत्या. वर्धा जिल्ह्यामधील हिंगणघाट तालुका कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर धरणं आंदोलन. तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून मनमानी केली जात असल्याचा आरोप. अमरावती जिल्ह्यात बियाणे आणि खतांच्या काळ्या बाजारावर 40 निरीक्षकांची नजर. निरीक्षकांकडून जून अखेरीस 692 नमुन्यांची तपासणी. 4 परवानाधारकांवर फौजदारी कारवाई. जळगावच्या चाळीसगावमधील तितूर नदी पुन्हा फेसाळली. प्रदूषण वाढल्यानं नदी पात्राला नालाचं स्वरूप. पुण्यात पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाचा मैदानी चाचणी दरम्यान मृत्यू. रनिंग करत असताना अचानक चक्कर आल्यानं तरुणाचा मृत्यू. यवतमाळ जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रियेमध्ये 45 पदांच्या लेखी परीक्षेसाठी 450 विद्यार्थ्यांची निवड. 7 जुलैला उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. नंदुरबारच्या शहाद्यातील तराळी जिल्हा परिषद शाळेला पालकमंत्र्यांनी ठोकले टाळं. 1ली ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकच शिक्षक असल्यानं पालकांचा रोष, तर वारंवार तक्रार करूनही शिक्षण विभागाचं दुर्लक्ष. सोलापुरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमावेळी सभेतील मंडप उडाला होता आणि लाडकी बहीण योजना आणि विद्यार्थिनींना मोफत साहित्य वाटपासाठी आयोजित केला होता हा कार्यक्रम. ठाण्यात बाईक अँब्युलन्स बेवारसांसाठी आता जीवनदायिनी ठरली. 3 महिन्यामध्ये 100हून अधिक रुग्णांना उपचार देण्यात आले, तर अनेक बेपत्ता रुग्णांच्या घरचा लावलाय पत्ता. भिवंडीच्या चिंचवली खालीन भागामध्ये रस्त्याच्या तळ्याचं स्वरूप रस्त्याला आलं. विद्यार्थी आणि प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जातोय. वाशिम यवतमाळ जिल्ह्यांना जोडणाऱ्या जयपूर बेलोरा रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांना नाहक त्रास. रस्ता दुरुस्त करण्यात यावा, दोन्ही जिल्ह्यांच्या नागरिकांची मागणी. अहमदनगरच्या शिर्डीत साईबाबा संस्थानच्या नूतन इमारतीमध्ये शैक्षणिक संकुल सुरू झालंय. शैक्षणिक संकुलाचा उद्घाटनाऐवजी थेट शुभारंभ. 2.5 वर्षांपासून नूतन इमारत होती धुळखाट.